नमस्कार. इथे मी घेतलेले आहेत 2 नारळ. तर ते नारळ फोडून मी तुकडे करणार आहे आणि त्या तुकड्यावरचं मी काळं कवच काढणार आहे. कारण आपल्याला बनवायचं आहे नारळ मिल्क केक. तर त्यासाठी इथे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि चाळणीने ते नारळाचं दूध काढून घेत आहे. बघा, सर्व नारळाचं दूध मी काढून घेतलेलं आहे 2-2 वेळा मिक्सरला करून. आणि तो चौथा आपल्याला फेकून द्यायचा नाही, तो आपल्याला दुसरं कशातही वापरता येतो भाज्यामध्ये. आता चला, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईत आपण हे नारळाचं दूध टाकून देऊया आणि त्याला 5 मिनिटे सारखं हलवून घेऊया. मिक्स करून घेऊया. आणि 1 वाटी साखर टाकलेली आहे मी इथे. आणि गॅस स्लोच करायचा आहे. आपल्याला बारीक गॅसवरच ते चांगलं उकळून घ्यायचं. आणि इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चमचे मोठे. आपलं अर्ध नारळाचं दूध झाल्याच्या नंतर ते कॉर्नफ्लॉवर आपल्याला पाण्यात मिक्स करून टाकायचं आहे. चला तर आता आपण तो टाकून देऊया. बघा, टाकून दिल्याच्या नंतर बघा घट्टपणा आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण फ्रेश क्रीम पण टाकणार आहोत. त्यासाठी इथे मी भांड्याला तेल लावून तयार करून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला लगेचच त्यामध्ये टाकायचं आहे. सर्व बाजूने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात खाली लागू द्यायचं नाही. आणि फ्रेश क्रीम मी थोडीशी टाकणार आहे, त्याने खूप चव येते आणि छान लागतं आपला नारळाचा मिल्क केक. चला तर आता आपण त्यामध्ये ओतून घेऊया. टॅप करून घेऊया आपण ते सर्व बाजूने. आणि 2 तासाने आपण याला उघडणार आहोत. असंच याला पॅक करून ठेवायचं आहे. चला तर 2 तास झालेले आहेत. आपण बघूया. वाव, किती सुंदर झालेला आहे आपला नारळ मिल्क केक. आता मी पलटी करून घेत आहे. खूपच सुंदर. चला तर आता आपण काप करून घेऊया. मस्त काप होतात ते. खूप छान झालेला आहे नारळाचा मिल्क केक. नारळाचा मिल्क केक तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. खूपच गोड. तुम्हाला जर माझा नारळाचा मिल्क केक आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका.